रांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघडकीस, 3 आरोपींना अटक. रांगोळी येथील संवेदनशील खुनाचा गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली. दिनांक 29 जानेवारी रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास कळंबावाडी वसाहत स्मशानभूमीजवळ रांगोळी येथे शुभम कुमार सादे वय 27 राहणार रांगोळी याच्यावर आरोपी दर्शन कांबळे, सागर माने व त्याच्या एका साथीदाराने मिळून हल्ला केला. आरोपी दर्शन कांबळे याच्या बहिणीस पळवून नेल्यामुळे शुभम सादे याने मदत केल्याचा राग मनात धरून शिवीगाळ करून त्यास पोटावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. याबाबत शिवाजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकास गुन्ह्यातील आरोपी हे अतिग्रे फाटा, तालुका हातकणंगले येथे येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. तपास पथकाने अतिग्रे फाटा येथे 31 जानेवारी रोजी सापळा लावून संशयित आरोपी दर्शन महेश कांबळे वय 22 रांगोळी, 2 सागर सुनील माने वय 33 राहणार रांगोळी व प्रथमेश उर्फ पेऱ्या रवींद्र कांबळे व 23 राहणार रांगोळी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. यातील आरोपी सागर माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.